नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण 3 अतिशय सुंदर असे आकाश दिव्यांचे रांगोळ्या बघणार आहोत, म्हणजे स्काय लॅम्पच्या रांगोळ्या बघणार आहोत। सोप्या तर आहे, परंतु दिसायला खूप खूप सुंदर आहे मैत्रिणींनो। आणि ह्या दिवाळीमध्ये झटपट काढायला आपल्याला बघा घाई गडबडीमध्ये वेळ नसतो किंवा आपल्याला कधी कधी रांगोळी जास्त येत नाही, तर त्यावेळेस ह्या घाई गडबडीमध्ये काढायला अतिशय सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्या आहे, ज्या की तुम्ही सहज अशा काढू शकता। बघा, त्याच्यामध्ये आता मी असं एक समोशासारखा आकार करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे आणि इथे मी स्काय लॅम्प काढलेला आहे। आता जी मधली बाजू आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलर मी भरलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर भरू शकता। हाही कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर असा दिसतो। तर चला आपण कलर भरून घेऊ आणि पुढची रांगोळी काढू। आता बघा, खालच्या याच्यामध्ये मी येलो कलर भरून घेतलेला आहे आणि बाजूला मी हाफ सर्कल काढलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्ल्यू कलर भरून हॅपी दिवाळी हे लिहायचं आहे, म्हणून मी हाफ सर्कल काढलेला आहे। आता ब्ल्यू कलर आपण त्याच्यामध्ये भरून घेऊ। आता खाली मी अशा जे स्काय लॅम्पला दोऱ्यांसारखे असतात तसे मी काढलेले आहे, येलो कलरचे आणि चॉकलेटी कलरचे काढलेले आहे। बघा, सुंदर असे दिसत आहे कलर कॉम्बिनेशन। तर तुम्हीही जरूर असे काढा मैत्रिणींनो। आता जे हाफ सर्कल आहे त्याच्यामध्ये मी हॅपी दिवाळी लिहून घेत आहे। तुम्ही शुभ दीपावली सुद्धा लिहू शकता। तुम्हाला धनत्रयोदशीच्या काढायची असेल वेळेस तर धनत्रयोदशी ही लिहू शकता मैत्रिणींनो। आणि दिवाळीच्या दिवशी बघा तुम्ही ही रांगोळ्या सहज अशा काढू शकतात। आता बाजूला मी असे फुले काढून घेत आहे। व्हाईट कलरने, व्हाईट रांगोळीने मी काढून घेत आहे फुले। तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरने तुम्ही भरून फुले काढू शकता। आता असे मी टूथपिकच्या साह्याने त्याला आकार देत आहे आणि मध्ये आपल्याला परत चॉकलेटी कलर टाकून घ्यायचा आहे। चॉकलेटी कलर टाकून घेतलेला आहे आणि मध्ये आता आपल्याला हिरव्या कलरने पाने काढायचे आहे। तुम्ही पोपटी कलर जर आवडत असेल, फेंट पॅरोट कलर, तर तोही तुम्ही त्यानेही काढू शकता।
तर बघा सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता मध्ये येलो कलरने मी डॉट दिलेले आहे. बघा दिसायला सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो, जरूर काढून बघा. आता इथे दुसऱ्या नंबरची रांगोळी स्काय लॅम्पच आहे. तो वेगळ्या प्रकारचा आहे. त्याच्यात आपण कलर कॉम्बिनेशन वेगळं केलेलं आहे आणि वेगळ्या प्रकारे आपण हॅपी दिवाळी लिहिलेलं आहे. बघा आता बाजूच्या भागांमध्ये मी चॉकलेटी कलर भरून घेत आहे. हाही जो कलर भरलेला आहे ना मैत्रिणींनो, हे कलर कॉम्बिनेशन आंबा कलर आणि चॉकलेटी कलर अतिशय सुंदर असं दिसतं. बघा तुम्ही काढल्यानंतर असं भरून बघा, खूप सुंदर असा दिसतो स्काय लॅम्प. बघा बाजूला आपण आता ब्ल्यू कलर भरून घेतलेला आहे आणि येल्लो कलरने खालच्या ज्या रेषा आहे स्काय लॅम्पच्या त्या काढलेल्या आहे आणि परत मध्ये मध्ये एक रेष आपण चॉकलेटी कलरची दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक रेष आपण ब्ल्यू कलरची दिलेली आहे. बाजूला दोन दोन आपण चॉकलेटी कलरच्या दिलेल्या आहे. बघा आता आपण पहिल्या रांगोळीमध्ये हाफ सर्कल केलं होतं, असं आता आपण स्काय लॅम्पच्या आकाश कंदीलच्या वरती आपण हॅपी दिवाळी लिहिलेलं आहे आणि थोडी वेगळ्या प्रकारची आपण रांगोळी काढलेली आहे. आता बाजूला आपण फुलं काढणार आहोत. 4 फुले असे काढून घेतलेली आहे मी.
बघा फुले काढून झालेली आहेत आणि आता त्याच्यावरती असा कलर स्प्रेड केलेला आहे, आंबा कलर आणि येलो कलर, म्हणजे ज्यामुळे आपल्या नावाला शेडिंग येऊन आपले अतिशय सुंदर असे नाव दिसेल आणि रांगोळी तितकी सुंदर अशी दिसेल. तर ही रांगोळी मैत्रिणींनो जरूर काढा. बघा आता शेडिंग झालेली आहे. आता मध्ये मी आंबा कलरने त्याच्यामध्ये असे सुंदर अशी डिझाईन करत आहे. किती सुंदर आपला स्काय लॅम्प दिसायला लागलेला आहे ना. आता ह्या चॉकलेटी कलरवर मी येलो कलरने केलेला आहे आणि जो आंबा कलर आहे त्याच्यावरती ब्ल्यू कलरने डिझाईन काढलेली आहे. म्हणजे आपला कलरफुल असा स्काय लॅम्प येथे तयार झालेला आहे. आणि मी डॉट डॉट मारून घेतलेले आहे जिथे आपण स्काय लॅम्पच्या मी जी ब्ल्यू ब्ल्यू कलर भरलेला आहे तिथे. बघा सुंदर रांगोळी तयार झाली मैत्रिणींनो आपली. आता आपण 3 नंबरचा स्काय लॅम्प काढू, म्हणजेच आकाश दिवा. तोही अतिशय सिंपल आणि साधा आहे पहिल्या दोनपेक्षा. आता बघा असा वेगळ्या प्रकारचा काढलेला आहे मी. आता मोठा आपण स्काय लॅम्प अशा रेषा मारून घेतलेल्या आहे. आणि खालच्या ज्या रेषा आहेत त्या व्हाईट कलरनेच मी काढलेल्या आहे. आणि आता याच्यामध्ये आपण आंबा कलर भरून घेतलेला आहे. मध्ये पिंक कलर डार्क पिंक कलर मी भरलेला आहे मैत्रिणींनो. आणि पिंक कलरने पण अतिशय सुंदर असा दिसतो. आपण वेगळी डिझाईन केलेली आहे. बघा वेगवेगळ्या अशा प्रकारच्या रांगोळ्या आपण काढायला अतिशय सुंदर आणि सोप्या असतात. आपण झटकीपट अशा रांगोळ्या काढू शकतो मैत्रिणींनो. आणि बघा दिवाळी सण हा आकाशकंदील आणि दिव्यांचा सण असतो. त्याच्यामुळे असे आकाश दिवे काढले की आपलं अंगण कसं शुभ असं दिसतं. रांगोळी ही शुभतेचं प्रतीक आहे, म्हणून आपल्याला अशा रांगोळ्या काढायच्या आहे. आता मध्ये मी याला वेगळी डिझाईन केलेली आहे. 2 व्हाईट रेषा मारून घेतलेल्या आहे आणि मध्ये आंबा कलरने मी त्रिकोण त्रिकोण काढून घेतलेले आहे आणि आंबा कलरनेच त्याला डार्क केलेलं आहे. आता ज्या खालच्या रेषा आहेत त्या मी डार्क ग्रीन कलरने आणि एक आंबा कलरने भरून घेतलेले आहे. आणि मध्ये ज्या आहे त्याला अशी रेषा मारून मी डिझाईन केलेली आहे. वरती हुकही काढलेला आहे लटकवण्यासाठी. आणि बघा अशा साध्या सिंपल रेषा आहेत, काही अवघड नाही मैत्रिणींनो.